स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे मंगळवार, आज असते पप्पाला उपवास. तर आज तुमच्या सर्वांची आवडती अशी आपण साबुदाणा खिचडी बनवूया. तर चला मग आपण बनवू साबुदाण्याची खिचडी. त्यासाठी इथे एक कढई ठेवली. कढईमध्ये आपण आता तेल टाकून घेऊ. तर तेल टाकलं मी कढईमध्ये. इथं बारीक चिरलेल्या मिरच्या घेतल्या, हे आता आपण तेलामध्ये टाकून देऊ. तेल गरम झालं की मिरच्याला चांगलं फ्राय होऊ द्यायचं. साबुदाणा हा रात्रीच भिजवून ठेवला होता, हा चांगला भिजला आहे. तर आता हे आपण कढईमध्ये टाकून देऊ. मिरच्या चांगल्या फ्राय झाल्या, आता त्याच्यामध्ये आपण साबुदाणा टाकू. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर हा शेंगदाण्याचा भुर्का, शेंगदाणे भाजून मिक्सरमधून काढून घेतले, आता हे टाकून देऊ आपण. याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. एका हातामध्ये माझा मोबाईल आहे, आणखी एका हातानं मी हे मिक्स करत आहे, त्याच्यामुळं मला बरोबर मिक्स नाही करता येत आहे. आता हे उकळलेले आलू आहे, याला मी कापून घेतले. आता हे टाकून पण मिक्स करून घेऊ आपण. त्याच्यानंतर एक चम्मच मीठ टाकलं, एक आणि आणखी थोडंसं चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर याला 10 मिनटं असं झाकून ठेवू आपण. आता हे झालं का ते पाहू आपण. तर झालं होतं हे खूप. तर आपली ही साबुदाणा खिचडी बनवून तयार आहे. खूप छान झाली होती. आता याला झाकून गॅस बंद करून घेऊ आपण. इथं मांजर पण आली होती. हे मांजर आमच्या घरी रोज पोळी खायला येते, सकाळ संध्याकाळ. आता इथं पप्पाचा डबा भरून घेते मी. आता हा डब्बा थैलीमध्ये टाकून देते. कशी झाली सांग? छान झाली. बाय म्हण, बाय. बाय. तर गाईज या तुम्ही पण साबुदाणाची खिचडी खायला. बाय फ्रेंड्स.